पेडगावचं आदत हिंद केसरी मैदान पार पडते आणि आपण बघू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक अण्णा शेठ गारगे यांचा हरण्या आज फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय. अजून फायनल व्हायचे पण आज फायनलचा म्हणजेच हिंद केसरीचा गुलाल घेतलाय. आपल्यासोबत अण्णा शेठ आहेत. परंतु आपलं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. काय सांगाल आज स्वतःहून तुम्ही इथं मालक म्हणून उपस्थित आहे. आज आपला हरण्या पळताना पाहिला आणि हिंद केसरीचा गुलाल घेतलाय आपण आज. असला आनंद काय करण्यात मावना हा एवढा आनंद झालाय आणि आमच्या गावात तर पुऱ्या गावाचा आनंद झालाय. ज्यावेळेस नंबर टाकला हरण्यावरती आता घेऊन येत होता हरण्याला मन भरून आलं. काय सांगाल कधी पहिरा झालेला होता? पायरा म्हणजे असाच मला फोन केला होता. माझा काही ओपनचा पायरा झाला नव्हता. सोनेड्यावर बेकवडीकरांना त्याचं वासरू पळते. मग हाणूया म्हणल्यावर थांब म्हणलं 2 दिवस ओपनचा पायरा होती. मग हाणूया ओपनचा पायरा झाल्यानंतर मी त्याला फोन करून सांगितलं टाकचिट्ट्या झाला आपला पहिरा कोण होता? पहिरा नाव काय होतं? कोण होता? कोणता? चिक्या होता चिक्या. आता शेठ बैलगाडा क्षेत्रातली मोठी खरेदी म्हणून हरण्याकडे पाहिलं जातं. काय सांगाल ही खरेदी झाली आणि ओळख पाचवडची म्हणून तुम्ही गाडी उभारली आणि ती ओळख तुमची महाराष्ट्रभर करतोय हरण्या. काय सांगाल याबद्दल? हारण्याविषयी बोलायला शब्दच नाहीत. त्या बैलानं मला कधीच कुठंच नाराज केलं नाही. मी घेतल्यापासून तर कधीच नाराज केले नाही. आणि विशेष कुठेतरी म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेला खरेदी केला पण आपल्या दावणीला येऊन हिंद केसरीचा मान मिळाला असं म्हणतो ना आपण की 4 पैसे गेले पण तो आज नाद पूर्णच झाला. कसं आहे पैशाची किंमत नाही ह्या वस्तू पुढे या बैला पुढे या नंदी पुढे पैशाची किंमतच नाही. आज हिंद केसरीचा मान तिनं मिळवून दिला. मिळवून दिला पहिलाच मान तुम्हाला मिळालाय. पहिलाच. किती इच्छा होती मनापासून की बाबा हिंद केसरीच्या पेडगावच्या काल बी मला इच्छा होती. मला लागली कडमधनं पळणं थोडं बरं काय की नाही. ज्यावेळेस सकाळी गट निघाला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं आज फायनलचा गुलाल मिळू शकतो? आज मिळू शकतो मग मला कॉम्पिटिशन. चर्चा काय झाली टीमची? टीमची चर्चा म्हणजे आज गोलालाच घ्यायचा म्हणजे समजा ठीक आहे. पुरी टीम आहे आमची. आज ज्यावेळी गाडीचं नाव पुकारलं हिंद केसरीचं गुलालाची गाडी त्यावेळी काय वाटलं तुम्हाला एकंदरीत आज? एकदम मन भरून आलं. आज सांगायचं होतं ही जलवा बी पळतो. काल जलवाला बी कड आली तरी कडे बैल 2-3 नंबर होत आला बैल. ड्रायव्हर नियोजन कोण करतं? पायरे पुरी टीम करते. आणि विशेष म्हणजे तुम्ही इथं नसता म्हणजे महाराष्ट्राबाहेर असता पण सगळं नंदी तुमच्या म्हणजे असतील तुमचे सहकारी सगळे असतील. कसं काय देखभाल म्हणजे कसं काय असतं तुमचं नियोजन सगळं? देखभाल पोर असते ती आणि मी काय केलंय 2 माणसं ठेवलेली आहेत. बरं ती देखभाल करते. ती पूर्ण बैलात मैदानात घेऊन येते ती. आणि मुंबईमध्ये म्हणलं तर ह्यांचं नाव अवेलेबल फायजी ग्रुप 2200 म्हणजे बिनजोडला बिनजोडला यांचं नाव म्हटलं कशी रेकॉर्ड आहे शेडची म्हणजे बिनजोडला किती गुलाल झाले? बिनजोडला आता त्यांना किती गुलाल झाले? 7 आज तुमचा एक वैयक्तिक आनंद काय आहे? कारण शेडजींच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. संपूर्ण टीमच्या टीम जल्लोषमध्ये आहे संपूर्ण. हिंद केसरीचा गुलाल मिळालाय. कुठेतरी म्हणजे प्रत्येक बैलगाडी मला धडपडत असतो शेठ की ह्या गुलालासाठी आणि आज हरण्याने तुमचा मान राखला वैयक्तिक. काय वाटतं एकंदरीत आज श्रेय कोणाला द्याल ह्या गुलालाचं? त्या गोलालाचं श्रेय पुऱ्या टीमला द्यायचं. का तर पुरी टीम झटल्यामुळे जर एवढं झालं ना. आता मी मैदानात किती वाजता आलो? 10-11 वाजता आलो. गट निघाल्यानंतर 11-12 वाजता आलो. ही पोरं रातभर इथं झोपलेली होती. बरोबर आहे. 2 दिवस रातभर इथं असे दगडात झोपले. तो नंदी पण बघतोय शेवटी की बाबा आपले कोणतरी सहकारी मालक असतील त्यांच्यासाठी आपल्याला पळायचे कारण त्यांना पण माहिती कष्ट करायला लागतं त्यावेळी कुठेतरी यश मिळतं मागं. आता ह्या क्षेत्रात तुम्ही कधीपासून आहे काय? या क्षेत्रात मी बंदीच्या आधी बी होतो आणि बंदी उठल्यानंतर बी तेव्हापासून पहिला एक माझा विलन म्हणून घेतला होता. ती काय एवढा काही खास पळाला नाही. परत ती दिला. त्यानंतर भद्रा गोपाळपूरची बादलपूरखंड त्यांच्याकडं भद्रा घेतला होता. भद्रा बी टॉपला पळला. इथं जिंदगी झाला. नंतर थोडा काळ त्याचा वाईट आला आजारात गेला. आता बैल तो चांगला पण त्यानंतर परत जलवाची मोठी खरेदी केली. जलवा सुद्धा टॉपलाच पळला आणि नंतर आता हरणे घेतला. एवढी मोठी खरेदी तुम्ही केली ती खरेदी सगळ्या महाराष्ट्राला माहिती की जाईल त्या मैदानामध्ये फायनलमध्ये असतोच. काय सांगाल? ना बैल पोहोच आणि प्रत्येक नंदी तुमचे दावणीचे नंदी कुठेतरी फायनल 100% असतं तुमचं नाव निघतं. दावणीला 5-7 बैल आहेत. 5-7 बैल एक ना एक मैदानात नाराज करत नाही कुठलाच बैल. एक ड्रायव्हर कोण होतेच गाडी आपले? ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर बिकवडी त्यांचंच वासरू होतं. स्वतः मालकानं सांगली गाडी. बरं त्यांच्या स्वतःच. कशी आज गाडी? पोरगा एकदम साधा सिंपल आणि इमानदार पोरगा. त्याच्याविषयी म्हणजे बोलायचं नाही. त्याला काय जाताना म्हणलं सोन्या बघ काय करायचं कर. आज तू हिंद केसरी होणार आणि त्यानं त्या पद्धतीनंच काम केलं.
गाडी आणली नाही लगेच. हरण्यासोबत जे आदत वासरू पाहिलं त्याच्याविषयी काय सांगा कसं नाही ती वासरू एक नंबर पद हां वासरू म्हणजे कसं आता मोठ्याला मोठी पैरा देते ती त्यात आता गरीबाच्या वासराला कोण पैरा देत नाही लास्ट त्यानं फोन केला चला आणू म्हणलं एका शब्दावर आपला पैरा फिक्स झाला आणि बोलावलं. मोकळे पहिला झाला म्हणून तर म्हणजे गुलाबात गाडी राहिली आज. आणि विशेष म्हणजे गावात कसं वाटतं एकंदर जेव्हा आता आपला हरण्यापूर तुमची दावण एक प्रसिद्ध दावण आहे काय वाटतं गावात एकंदर आता गावात समजा कालवा चालला असेल फटाकड्या बिटाकड्या समजा पुरं गाव खुश आहे. शेठजी आता गाडीवरती आम्हाला आता हिंद केसरी हरण्या म्हणून हिंद दिसणार आपण काय सांगितलं ऑलरेडी आपण घ्यायच्या आधी तर 2 वेळा हिंद केसरी झाला परत नाशिकमध्ये झाला फायनल काय झालेला नाही नाशिकमध्ये हिंद केसरी झाला. बर काल थोडीफार निराशा झाली असेल तुमची. काल आज हरण्याला सकाळी काय सांगितलेलं किंवा काल रात्री तुमची काय चर्चा झाली की बाबा आज गुलाल मिळेल? मी खाली गेल्यावर त्याला बोललो थोडीफार इज्जत राख माझ्या म्हणायची तरी त्याने करून दाखवलं त्याला बोललो मी तो बोलला विराज बरोबर त्यानं ऐकलं आज ऐकलं आज ऐकलं पहिला आणि दाखवून दिलं संबंध महाराष्ट्र आज हिंद केसरी विराज झालो आपण. एक आहे. बर आणि आज एवढ्या मोठ्या मैदानाचा हिंद केसरीचा गुलाल पटकवलाय आज स्वतः शेठजी पण इथे आहेत. काय आनंद आहे टीमचा? शेटचा चेहरा हसवायचा एवढंच मोठा तुम्हाला पडद्या मागचा कलाकार म्हटलं जातं सांगा जरा थोडंसं सांगा. काय नाही सांगितलं की शेटचा हसू दिसलं की आम्हाला सगळं मोलाचा वाटा तुमचा आहे. आपण म्हणतो ना की बैलाबरोबर कष्ट करणारा किंवा कष्ट करणार ही संपूर्ण मला काय टीम मला सगळ्यात 10 महत्वाची वाजता असते. समजा झाले पोरं जेवढे आहेत ते त्यांचं कष्ट आणि ही संपूर्ण कष्ट करणारी टीम आहे त्यामुळेच तुमचं हे सक्सेस मिळते त्याविषयी काय सांगाल? त्या टीमचं किती महत्वाचं वाटतं? टीम सकाळ उठलं का 6 वाजता तिथं असते बैलांपाशी आणि संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत बैला बसत असते एवढं कष्ट करते. शेट जास्त काय आता वेळ घेत नाही नक्कीच आता फायनल पण असेल तुमचं जे स्वप्न असेल ते 100% हिंद केसरीचा गुलाल घेऊन पूर्ण केलंय आणि अजून फायनलचा फेर आहे अजून तुमचं नक्कीच स्वप्न असेल एक नंबर तेही तुमचा हारण्या पूर्ण केलं ही तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद शेठ. थँक्यू